बालमित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आपल्या या अभ्यास मालिकेमध्ये खूप स्वागत आहे. चला आपण पाहूया आज चक्रवाढ व्याज सराव संच 14.2 मधला पहिला प्रश्न. फार सोपा आहे. सगळ्यांनी पुस्तक उघडायचं आहे आणि पुस्तकामध्ये प्रश्न पाहायचे आहे. म्हणजे तितक्याच वेळ स्क्रीनपासून डोळे हे तुमच्या पुस्तकामध्ये राहतील. पहा, पहिला प्रश्न काय सांगितला आहे. एका उड्डाणपुलाच्या बांधकामावर, उड्डाणपूल तर तुम्हाला माहीतच आहे, खाली रेल्वे जात असते किंवा नदीचा कालवा किंवा काहीतरी असेल आणि त्याच्यावरून उड्डाणपूल. तर त्या उड्डाणपुलाच्या बांधकामावर, तर त्याचं बांधकाम चालू होतं. बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. म्हणजे किती मजूर होते? 320 मजूर होते सुरुवातीला. दरवर्षी आता ही मजुरांची संख्या आली बघा आपल्याला. आता एक लक्षात घ्या, आपलं प्रकरण कोणतं आहे? चक्रवाढ व्याज. आणि चक्रवाढ व्याजामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? ह्या एवढ्या गोष्टी: मुद्दल, दर, मुदत, रास, व्याज आणि नंतर सूत्र. मग आता आपल्याला या शाब्दिक उदाहरणामध्ये आपल्याला जर पी बरोबर कळालं, या शाब्दिक उदाहरणात आपल्याला आर बरोबर कळालं, या शाब्दिक उदाहरणात आपल्याला एन बरोबर कळालं, तर मग आपल्याला ए काढता येईल हे सूत्र ठेवून. समजलं? हे कळणं आवश्यक आहे. आणि ए जर निघालं तर आय पण निघेल. बरोबर आहे. त्याच्यासाठी कशाला पी म्हणलं, कशाला आर म्हणलं, कशाला एन म्हणलं, हे तुम्हाला लक्षात घ्यायचे. शाब्दिक उदाहरण म्हणलं की एवढंच लक्षात ठेवा. बघा, एका उड्डाणपुलाच्या बांधकामावर सुरुवातीला 320 मजूर होते. 320 ही संख्या, मजुरांची संख्या म्हणजे प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजे पी. एवढं समजलं? पुढं त्याच्यानंतर दरवर्षी 25% मजूर वाढवण्यात आले. आता 25% टक्का आला की दर साल दर शेकड्याचा दरच आहे समजायचा. मग दर किती झाला? 25. त्याच्यानंतर आता, आणि हा दर कसा आहे? मजूर वाढीचा दर आहे. पुन्हा आणखीन काय आहे मुलांनो? त्याच्यानंतर 2 वर्षानंतर 25% मजूर वाढवण्यात आले, तर 2 वर्षानंतर त्या कामावर किती मजूर असतील? 2 वर्षानंतर म्हणजे नंबर ऑफ इयर्स, एन पण सापडलं 2. अशा पद्धतीनं तुम्हाला एकदा पी सापडलं, आर सापडलं, एन सापडलं की त्याच्यानंतर पुन्हा काय विचारलंय? त्या कामावर किती मजूर असतील, 2 वर्षानंतर किती मजूर असतील हे काढायचं आहे. मग 2 वर्षानंतर किती मजूर असतील, 2 वर्षानंतर त्याला किती पैसे मिळतील, हे समजलं? तसंच हे गणित आहे. म्हणजे चक्रवाढ व्याजाची रास हे आपल्याला काढायचं आहे. समजलं? लक्षात आलं? चला तर मग आता आपण उत्तराला स्टेप बाय स्टेप सुरुवात करूया. नीट लक्ष द्या बरं का मुलांनो. पहिला प्रश्न, उत्तराला सुरुवात करताना दिलेली माहिती लिहा. मजूर म्हणजेच कोण? पी म्हणजे प्रिन्सिपल बरोबर 320. मजूर वाढीचा दर बरोबर आर बरोबर 25%. कालावधी बरोबर एन बरोबर 2 वर्ष. पी आर यांची किंमत माहिती झाल्यावर ए बरोबरचं सूत्र लिहू. पी कंसात 1+r/100 याचा एन वा घात. हे तर पाठच झालंय तुम्हाला. ए बरोबर पीच्या जागी 320, आरच्या जागी 25/100 कंसाचा वर्ग. आलं? म्हणजेच काय? ए बरोबर 320 कंसात 1+25/100 या कंसाचा दुसरा घात. याची बेरीज करू. 25 × 25 आणि 25 × 100. मग उरलं काय? 1+1/4 म्हणजे या 4मध्ये 1 मिसळू म्हणजे 5/4 उत्तर. तिरकस गुणाकार करून बघितलं तर हेच येणार. काय आली पायरी? ए बरोबर 320 कंसात 5/4चा वर्ग. वर्ग म्हणजे दुसरा घात आणि दुसरा घात म्हणजे 2दा गुणाकार म्हणून 320 × 5/4 × 5/4. काटाकाटी करू. 4 × 4, 4×8 = 32 आणि 4नं 0ला भागलं, 0 वर इथं 80 आलं. परत इथं 4 × 4, 4 × 2 8 आणि 0ला 0 वर आलं 20, 5, 5. म्हणून ए बरोबर 20 × 5 × 5. ए बरोबर 100. कसे आले? 20 आणि 5चा गुणाकार केला. 100 × 5 बरोबर 500. म्हणून 2 वर्षानंतर मजुरांची संख्या किती होईल? 500 होईल. आता सुरुवातीला आपण इथं पी बरोबर, आर बरोबर आणि एन बरोबर पकडतोत ना मुलांनो. त्याच्यात आणखीन एक पायरी ॲड करा. 2 वर्षानंतरचे मजूर बरोबर ए हे इथं लिहा. म्हणजे ए पासूनचं सूत्र आपल्याला येईल. आणि ए म्हणजेच काय आलंय?
तर 2 वर्षानंतरचे मजूर आले, म्हणून 2 वर्षानंतर मजुराची संख्या बरोबर 500 होय. समजलं ना मुलांनो गणित? या ऑनलाईन अभ्यासामुळे एक फायदा झाला, ज्यावेळेस आम्ही गणित फळ्यावर समजून सांगतो आणि पुसणार असतो त्यावेळेस कुणीच म्हणत नाही सर माझं राहिलं आहे पुसू नका, कारण ऑनलाईन आहे, तुम्ही कधीही पॉज करून पाहू शकता. पहा दुसरा प्रश्न. एका मेंढपाळाकडे, आता मेंढपाळ म्हणजेच काय रे, मेंढ्या पालन करणारा माणूस, ज्याच्याकडे भरपूर मेंढ्या असतात. मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील. आता 200 संख्या म्हणजेच काय सापडलं आपल्याला, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल सापडलं. लक्षात आलं? शाब्दिक प्रश्न समजून घ्या. एका मेंढपाळाकडे 200 मेंढ्या असतील आणि दरवर्षी त्याच्या संख्येत 10% म्हणजे दशादश दर आला, 10%ने वाढ होत असेल तर 2 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील? आता 2 वर्षानंतर म्हणजे कालावधी, म्हणजे इथं पी समजलं, एन समजलं आणि आर सुद्धा समजलं. तर प्रश्न वरच्यासारखाच आहे. 2 वर्षानंतर त्याच्याकडे किती मेंढ्या असतील, 2 वर्षानंतर त्या कामावर किती मजूर होतील, 2 वर्षानंतर एकूण किती रक्कम मिळेल. अगदी तसंच आहे हे सुद्धा. तर दिलेली माहिती व्यवस्थित लिहा आणि दिलेली माहिती व्यवस्थित लिहिली की सूत्र मांडा आणि उत्तर काढा. चला दुसरं गणित. दिलेली माहिती. आता इथं मेंढ्यांची संख्या बरोबर पी बरोबर 200, मेंढ्या वाढीचा दर बरोबर आर बरोबर 10%, कालावधी बरोबर एन बरोबर 2 वर्ष आणि 2 वर्षानंतर असणाऱ्या मेंढ्या बरोबर किती ए. आता सूत्र लिहा याचं मग. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100चा एन वा घात. पीच्या जागी 200 ठेवलं मग काय येईल, 200 कंसात 1 अधिक 10 छेद 100चा दुसरा घात. याची बेरीज करू. हे 0 कटलं, उरलं काय, 1 अधिक 1 छेद 10 म्हणजेच किती आलं, 11 छेद 10. 10 मध्ये 1 मिसळले की 11 होते, 11 छेद 10 आला. म्हणून पुढची पायरी काय आली, 200 गुणिले 11 छेद 10चा वर्ग. म्हणून ए बरोबर 200 गुणिले वर्ग आहे म्हणजे 2दा गुणाकार, 11 छेद 10 गुणिले 11 छेद 10. काटाकाटी करू. हे 0 कटलं, हे 0 कटलं, नंतर हे 0 कटलं, हे 0 कटलं, उरलं काय, 2 गुणिले 11 गुणिले 11 आणि मग या दोघांचा गुणाकार आधी केला, 22 गुणिले 11. उत्तर किती आलं, 242. 22 गुणिले 11चं. म्हणून सगळ्यात शेवटी लिहायचं. म्हणून 2 वर्षानंतर असणाऱ्या मेंढ्या बरोबर 242 होय. समजलं मुलांनो? झालं ना मुलांनो? चला आता पाहूया तिसरं गणित. एका अभयारण्यात 40,000 झाडे आहेत. आता 40,000 म्हणजे काय सापडलं रे आपल्याला, पी. प्रिन्सिपल सापडलं बघा. दरवर्षी 5% दराने वृक्ष वाढ हे शब्द लक्षात ठेवायचं. वाढ म्हणजे बेरीज. दरवर्षी 5% म्हणलं की दर आला. दराने वृक्ष वाढ करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले. म्हणजे आपल्याला पी सापडलं आणि आर सापडलं. पुढं उद्दिष्ट ठरवण्यात आले असेल तर 3 वर्षानंतर, आता 3 वर्षानंतर म्हणजे काय सापडलं, एन सापडलं. 3 वर्षानंतर त्या अभयारण्यातील झाडांची संख्या किती असली पाहिजे. पहिलं गणित जसं होतं तसंच दुसरं आहे, दुसरं गणित जसं होतं तसंच तिसरं आहे. चला तर सोडूया मुलांनो. मग दिलेली माहिती, झाडांची संख्या बरोबर पी बरोबर 40,000, वृक्षवाढीचा दर म्हणजे आर बरोबर 5%, कालावधी बरोबर एन बरोबर 3 वर्ष आणि 3 वर्षानंतरची झाडाची संख्या बरोबर काय ए. हे व्यवस्थित गृहीत धरा बरं का मुलांनो. हे आलं की सूत्र मांडा. ए बरोबर पी कंसात 1 अधिक आर छेद 100चा एन वा घात. आता किमती ठेवू. पी म्हणजे 40,000 कंसात 1 अधिक 5 छेद 100चा तिसरा घात. या कंसाची बेरीज करू. 5 1 5, छेदस्थानी 5 2 10, शून्याला 0. उरलं काय, 1 अधिक 1 छेद 20 म्हणजेच किती रे, 20 मध्ये 1 मिसळा, 21 छेद 20. तिरकस गुणाकार करून आलं. मग कशी झाली पायरी, 40,000 गुणिले 21 छेद 20चा तिसरा घात. तिसरा घात म्हणजे 3दा गुणाकार. म्हणून काय, ए बरोबर 40,000 गुणिले 21 छेद 20 गुणिले 21 छेद 20 गुणिले 21 छेद 20.
शून्याला भागलं शून्य, पुन्हा इथं बे एक बे आणि तिथं 82, पुन्हा इथं बे एक बे आणि वर अंशस्थानी 10 कटून बे पंचे 10. उरलं काय? हे 5 गुणिले 21 गुणिले 21 गुणिले 21. मग किती आलं? ए बरोबर 5 गुणिले 21 गुणिले 21 441 आणि 441 गुणिले 21 बरोबर आलं 9261. 21चा घन आला. आता याचा गुणाकार करू. आता ह्यांचा गुणाकार किती आला? 46305. मग प्रश्नात काय विचारलं होतं ते शेवटी लिहा. म्हणून 3 वर्षानंतर झाडांची संख्या बरोबर 46305 होय. समजलं ना मुलांनो? चला आता चौथं गणित पाहूया. काय दिले चौथ्या गणितामध्ये? आज एक मशीन 2,50,000 रुपयांना खरेदी केली म्हणजे सापडलं बघा पी म्हणजे प्रिन्सिपल. मशीनची खरेदी किंमत म्हणजेच काय? पी. पुढं घसाऱ्याचा दर. आता घसारा म्हणजेच काय? आता वरच्या 3 गणितामध्ये काय होतं रे? वाढ हा शब्द होता. आता काय शब्द आला? घसारा म्हणजे घसरण. घसाऱ्याचा दर 10% असल्यास आता दर म्हणजे दसादसे दर, तो दर किती आहे? 10%. हे पण सापडलं बरं का. आर पण सापडलं, पी पण सापडलं. पुढं 2 वर्षानंतर मशीनची किंमत खरेदी किमतीपेक्षा कितीने कमी होईल? मग आता आपल्याला घसाऱ्याचा दर म्हणजे घसरण्याचा म्हणजे कमी होण्याचा म्हणजे वजाबाकी करावी लागेल बरं का इथं मुलांना सूत्रामध्ये. आणि 2 वर्षानंतर मशीनची किंमत म्हणजे 2 वर्ष म्हणजे कालावधी पण दिला. चला तर आता पी माहिती झालं, आर माहिती झालं, एन माहिती झालं. आता उत्तर काढूया. फक्त बदल एक आहे, सूत्रामध्ये आपल्याला बेरजेच्या ऐवजी वजाबाकी करावी लागेल कारण इथं घसरण सांगितली आहे. चला चौथं गणित आहे दिलेली माहिती. आता मशीनच्या खरेदी किमतीलाच काय समजायचं? पी बरोबर 2,50,000. घसाऱ्याचा दर म्हणजे आर बरोबर 10%. पण इथे घसरण म्हणजेच कमी दिलंय म्हणजे वजाबाकी करावं लागेल म्हणून किती येईल? -10. कालावधी म्हणजे एन बरोबर 2 वर्ष. आणि महत्त्वाची पायरी 2 वर्षानंतर मशीनची किंमत बरोबर ए. आता तुम्हाला पी आर एन आणि हे एवढं जर व्यवस्थित लिहिता आलं तर सूत्र मांडा. हेच चुकलं तर सगळं गणित चुकते बरं का मुलांनो. हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता सूत्र लिहिलं की त्याच्यात किमती ठेवा. पीच्या जागी 2,50,000 कंसात एकाधिक -10/100 चा दुसरा घात. म्हणजेच हे गणित कसं होईल? 2,50,000 कंसात 1 वजा येईल तिथं कारण इथं वजा आणि अधिक आलं तर वजा बाकी होती. धन गुणिले ऋण ऋण म्हणून 1 - 10/100 चा दुसरा घात. आता 1 - 10/100 ची वजा बाकी करू. हे 0 कटलं ते 0 कटलं. उरलं काय? 1 - 1/10 म्हणजे 10 मधून 1 आता वजा करायचं आणि वजा बाकी वर लिहिली म्हणजे 9/10. पुढची पायरी कशी झाली मग? ए बरोबर 2,50,000 गुणिले 9/10 चा दुसरा वर्ग. 9/10 कुठून आले? या कंसाची वजाबाकी करून. आता काय? 2,50,000 गुणिले 9/10. 2दा लिहिलं. 9/10 गुणिले 9/10. अगदी सोपं आहे. खालचे 2 0 कटले, वरचे 2 0 कटले. मग उरलेल्यांचा गुणाकार ए बरोबर 2,500 गुणिले 9 गुणिले 9. इथं 2,500 होते म्हणून इथं 2,500. आता 2,500 गुणिले 9 9 81. यांचा गुणाकार केला 2,02,500 आलं. म्हणजे हे ए बरोबर काय आलं? 2,02,500. म्हणजे 2 वर्षानंतरची मशीनची किंमत आता आली आपल्याला. आणि आधी किती होती? 2.5 लाख. आता किती झाली? 2 लाख. मग कितीनं कमी झाली ते काढू. म्हणून 2 वर्षानंतर मशीनची किंमत बरोबर 2,02,500 होय. पण खरेदी किंमत 2.5 लाख होती म्हणून 2.5 लाखातून 2,02,500 वजा करू. वजा बाकी आली 47,500. 47,500 रुपये. सगळ्यात शेवटी काय लिहायचं मग? म्हणून मशीनची किंमत 47,000 ने कमी होईल. समजलं मुलांनो? चला मुलांनो आता 5वं गणित पाहूया. काय दिलंय? एका मुद्दलाची दशादशे 16 दराने. आता एका मुद्दलाची म्हणजे प्रिन्सिपल दिलं नाही बरं का आपल्याला, इथं मुद्दलच दिलं नाही. एका मुद्दलाची दशादशे 16 दराने दर म्हणजे आर दिलंय. चक्रवाढ व्याजाने 2 वर्षाची रास
2 वर्षाची म्हणजे कालावधी दिला आणि रास म्हणजे ए दिलं आहे इथं बरोबर. चक्रवाढ व्याजाची रास म्हणजे ए दिलं आहे ती किती झाली आहे 4036 रुपये 80 पैसे एवढी झाली आहे. तर 2 वर्षात झालेले व्याज किती. तर आता आपल्याला काय म्हणले 2 वर्षात झालेलं व्याज किती काढायचं आहे. मग व्याज काढण्यासाठी आपल्याला मुद्दल तर काढावं लागेल. मग पहिल्यांदा प्रिन्सिपल काढू आणि प्रिन्सिपल काढल्यानंतर मुद्दल काढल्यानंतर रासमधून मुद्दल वजा केलं व्याज येईल. समजलं. चला पाहूया. खूप सोपं गणित आहे हे सुद्धा. सुरू करू 5वं गणित. दिलेली माहिती आर बरोबर 16%, चक्रवाढ व्याजाची रास म्हणजे ए बरोबर 4036 रुपये 80 पैसे, एन बरोबर 2 वर्ष, पी बरोबर प्रश्नचिन्ह. चला लगेच सूत्र लिहून घेतलं. सूत्रात किमती भरू. एच्या जागी 4036.80, पी माहिती नाही म्हणून जशास तसं पी कंसात एकाधिक आरच्या जागी 16/100 कंस बंद कंसाचा दुसरा घात. आता याची बेरीज करू. वर 4 चोक 16 आणि खाली 4 न 10ला 100ला भागला 4 2 8 आणि 4 पंचे 20 एकाधिक 4/25 ची बेरीज किती होईल. 25 मध्ये 4 मिसळा म्हणजे अंश मिळतो. किती आला 29/25 तोच राहतो. पुढची पायरी कशी होईल मग 4036.80 बरोबर पी गुणिले 29/25 चा वर्ग हे 29/25 तिथं आलं. फक्त बाजू बदलून घेतली. तिकडला पी गुणिले 29/25 चा वर्ग इकडं आणि इकडलं 4036.80 तिकडं. खालच्या पायरीत पी गुणिले 29/25 गुणिले 29/25 बरोबर 4036.80. आता इकडं पी ठेवू. मग तिकडल्या बाजूला कोण आहे 4036.80 गुणिले इकडं जे 29/25 होतं ते तिकडं जाऊन उलटं होईल 25/29. पुढचाही अपूर्णांक तसंच होईल 25/29. खूप सोपं आहे मुलांनो. आता 29 ना याला भागायचं. बघा बरं 29 ना 4036.80 भागलं आणि हा भागाकार केल्यावर किती आला 139.20. मग पुढची पायरी काय आली पी बरोबर 139.20 गुणिले 25 गुणिले 25/29. आता या 29 परत या 139.20 भागू. किती आला भागाकार 4.80. मग काय करावं लागेल आता 4.80 गुणिले हे 25 आणि हे 25 गुणाकार करायचा. मग किती आलं पी बरोबर 4.80 गुणिले हे 25 आणि ह्या 25चा गुणाकार आला 625. आता या दोघाचा गुणाकार करू. बघा मग 4.80 गुणिले 625 यांचा गुणाकार केला आणि उत्तर आला 2 स्थळानंतर दशांश दिलं उत्तर आलं 3000. पी बरोबर 3000 म्हणजेच मुद्दल बरोबर 3000 आलं. आता पुढचं तर अगदी सोपं आहे. मग व्याज बरोबर काय रास वजा मुद्दल. रास किती होती मग हे 4036.80 वजा पी. पी म्हणजे किती आलंय 3000. आता याच्यातून हे वजा करू. कशी करावं लागेल वजा बाकी दशांशच्या खाली दशांश मांडा आणि आता 3000 लिहू. दशांशच्या पुढं काही नाही म्हणून 00 देऊ. उत्तर आलं 1036.80. मग सगळ्यात शेवटी लिहायचं 2 वर्षात झालेले व्याज बरोबर किती आहे एवढं 1036.80 रुपये होय. बघा बालमित्रांनो अत्यंत महत्त्वाचं असं गणित आपण हे समजावून सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतंय की तुम्हाला समजला असेल निश्चित. मग मुलांनो आता हे जर 5 गणितं तुम्हाला जर समजले असतील तर यापुढचे 5 सुद्धा अत्यंत सोपे आहेत. फक्त तुम्ही प्रयत्न करणं आवश्यक आहे. तुम्ही सगळ्यांनी प्रश्न नीट वाचायचा. शाब्दिक प्रश्न व्यवस्थित वाचला की त्याच्यामधलं काय माहिती करून घ्यायचं. एकदा मुद्दल दर मुदत रास यापैकी आपल्याला कोणत्याही 3 गोष्टी जर माहिती जर झाल्या रे तर आपल्याला 4थी गोष्ट काढता येते. मग त्याच्यात कोणत्या आहेत ते माहिती करून घ्या. ते माहिती झालं की सूत्र मांडा आणि सूत्र मांडून उत्तर काढा. तुम्हाला स्वयं अध्ययनाला खूप शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक.